रायटी फलंदाज आहे, सॉरी. सौरभ साखरकर जबरदस्त एक आक्रमक फलंदाज आहे सौरभ साखरकर आणि अवधूत तांडेल. हॅलो, सामन्याला सुरुवात करायची आहे. सुमित हलदणकर एक मोठा फलंदाज इथे पाहायला भेटतो बाले इलेव्हन संघाकडून. समोरच्या संघाकडे बैल असतात अवधूत तांडेल. सौरभ साखरकर एक चांगली फलंदाजी इकडे पाहायला भेटेल ती म्हणजे साईस कुठला पण. सामन्याला सुरुवात येते इथे. पहिले षटक घेऊन आला तो म्हणजे बालू इलेव्हन संघाकडून गणेश मयेकर. एक मोठा गोलंदाज आहे गणेश मयेकर. बघूया कशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. स्ट्राईकला सौरभ साखरकर, नॉन स्ट्राईकला अवधूत तांडेल आणि गोलंदाजीवरती पाहायला भेटते एक मोठा गोलंदाज गणेश मयेकर. 6 षटकाचा सामना असणार इथे. चांगली गोलंदाजी करावी लागेल इथेच बालू इलेव्हन संघाला. समोरच्या संघाकडे बघितलं तर आक्रमक फलंदाज सौरभ साखरकर, त्याच्यानंतर अवधूत तांडेल. एक मोठे फलंदाज आपल्याला पाहायला भेटत आहेत. चांगला चेंडू होता निर्धाव चेंडू. विकेट किपरच्या हातावर जाते. धावसंख्येत काही वर नाही, धावसंख्येत थांबले ती शून्यावरती. एक चांगला चेंडू फेकलेला आहे इथे गणेश मयेकराने. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला इथे सौरभ साखरकराने, परंतु एक चांगली गोलंदाजी लाईन लेंथमध्ये गोलंदाजी इथे पाहायला भेटते बालू इलेव्हन संघाकडून गणेश मयेकराच्याकडून. निकेता हलदणकर हा सुद्धा एक बिग हिट गोलंदाज आहे, मोठा गोलंदाज आहे. चांगला गोलंदाजी इथे आपल्या होम ग्राउंडवर करू शकतोय निकेता हलदणकर. चांगली कामगिरी इथे पाहायला भेटू शकते. चांगला प्रहार इथे पाहायला भेटतोय, परंतु क्षेत्रात आहे ते चेंडू जातो तो मला वाटते सीमा रेषेच्या बाहेर. दंदनकर चौकार. चार धावेसाठी धावसंख्या वाढते. धावसंख्येत आपले भर केले सौरभ साखरकर आणि धावसंख्या होते ती 4 धावा. पहिल्या सामन्यामध्ये TWG गुहागर संघाने विजय संपादन केला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये बघूया बालू इलेव्हन विरुद्ध साई स्पोर्ट माहेश्वर जुबे या दोन संघामध्ये पाहायला भेटतोय कोणता संघ विजय संपादन करून पहिल्या सामन्यामध्ये जो जिंकेल तो पूर्णतः या टुर्नामेंटमध्ये हवी होऊ शकतोय. TWG गुहागर संघ या पहिल्या सामन्यात विजय संपादन केलाय. पुढच्या 2 सामन्यात विजय संपादन केला तर या दिवसामध्ये तिसरा संघ ठरू शकतोय. पण सर्वच संघ जी विजयाच्या आशेने इथे पाहायला भेटत आहेत. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता निर्धाव चेंडू सरळ विकेट किपरच्या हातावर जातोय. धावसंख्या थांबली ती म्हणजे 4 धावा. साई स्पोर्ट रत्नागिरी माहेश्वरी जुवे विरुद्ध बालू इलेव्हन गुहागर या 2 संघामध्ये पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू नक्कीच चेंडू दंदनकर जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावसाठी चौकार. 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला भेटते सौरभ साखर यांच्या बॅटमधून. दोन षटकाचा पॉवर प्ले असणार आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा. दोन चेंडूवरती 2 चौकार इथे पाहायला भेटत आहेत.
2 धावेची बाहेर भर पडते सौरभ महाकाल. धावसंख्या आहे ती 10 धावा. 5 चेंडूवरती 10 धावा. आतापर्यंत पॉवरमध्ये खरोखर चांगली गोलंदाजी बनावी लागेल इथे. 5 चेंडूवरती 10 धावा दिल्या आहेत. परत एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू. गणेशाचा सामना करण्याचा सौरभ. अवधूत तांडेल याला काही स्ट्राईक अजून भेटले दिसत नाहीये. आणि त्रिफल अचित केला इथे. बॅक टू मध्ये सौरभ साखरगिरी खेळी संपुष्ट आलेले. पहिला धक्का बसतोय तो म्हणजे साई सोट माहेश्वरी जुवे संघाला. 10 धावसंख्येवरती गणेश मयेकरने पहिली विकेट मिळवून दिली. ती म्हणजे बाली इलेव्हन संघासाठी एक बिग हिटर ऑलराऊंडर खेळाडू आहे गणेश मयेकर. आणि पहिला धक्का दिलाय तो म्हणजे साई स्पोर्ट माहेश्वरी संघाला. 10 धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 10. 1-10 ची सुरुवात. रत्नागिरी तालुक्यामध्ये बघितलं असेल तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी ह्याच्याकडून पाहायला भेटते. पंचम वाडकर. सुशांत शिरधनकर हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. सुशांत यांच्या गोलंदाजीवरती स्ट्राईकला मात्र अवधूत तांडेल. नॉन स्ट्राईकला पंचम वाडकर. आणि गोलंदाजीवरती सुशांत शिरधनकर. बघूया कशी गोलंदाजी करतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. बिग अपील इथे पाहायला भेटते परंतु पंचाने अपील फेटाळले. चांगला चेंडू पेस केला होता इथे परंतु चांगली गोलंदाजी इथे बाली इलेव्हन संघाकडून पाहायला भेटे. 10 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालाय. पुढचा चेंडू. दोन धावेची भर पडते. धावसंख्या होते ती म्हणजे 12 धावा. चांगली गोलंदाजी लाईन लेंथ वरती गोलंदाजी पाहायला भेटते इथे सुशांत शिरधरकर याच्याकडून. आतापर्यंत 2 चेंडू होती 2 धावा दिल्या आहेत. एक मोठा फलंदाज समोर खेळताना पाहायला भेटतो अवधूत तांडे. नॉन स्ट्राईकला पंचम वाडकर. एक चांगली कामगिरी त्यांच्याकडून सुद्धा पाहायला भेटते परंतु चांगली गोलंदाजी इथे बालू इलेव्हन संघाकडून पाहायला भेटते. 2 चेंडूवरती 2 धावा दिल्या आहेत. तिथे खराब क्षेत्ररक्षण म्हणायला गेलं ते कांचन पाटील याच्याकडून. इथे एक धाव होती तिथे 2 धावा दिल्या आहेत. पॉवर प्लेचा दुसरा षटक पाहायला भेटते इथे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 12 धावा. खराब गोलंदाजी स्क्वेअर मारा पंचांकडून वाईटच्या इशाराने. एका धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते 13 धावा. सुशांत शिरधरकर याच्याकडून स्क्वेअर मारा पाहायला भेटला होता. एका धावेची भर पडते. धावसंख्या 13 धावा झालेत. दुसरं षटक प्रगतीपथ असताना धावसंख्या 13. एक फलंदाज बाद झालाय. सौरभ साखरकर बाद होऊन परतलेला आहे. नो 4 धावा. चौकार. 4 धावेची भर पडते. धावसंख्या होते ती 17 धावा. खराब गोलंदाजीचा पुरेपूर फायदा उचलला इथे आणि चेंडू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. परत एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू. सुशांतचा सामना करणार येतो अवधूत तांडेल. खराब गोलंदाजीचा फायदा होतोय पाहायला भेटेल. चेंडू स्क्वेअर मारा पंचांकडे व्हायचे सारा. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल इथे सुशांत शिरधरकर याच्यावर. धावसंख्येत वाढते. धावसंख्या होती ती 18 धावा.
धावसंख्या वाढते, धावसंख्या 18 धावा. पिंट्या मांजरेकर यांचं इथे आगमन झालं. मी कमिटी त्यांचं जोरदार स्वागत करतोय. त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. आता यापुढे आपल्याला समालोचन पाहायला भेटेल ते पिंट्या मांजरेकर सरांकडून. जबरदस्त कॉमेंटर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे. आता यापुढे समालोचन त्यांच्याकडून अपेक्षा आहे ते कॉमेंटरीसाठी इथे 4 धावा. चौकारावर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पद्धती 22 धावा. खराब गोलंदाजीचा पुरेपूर फायदा इथे पाहायला भेटतोय. दुसरा पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी सुशांत गोलंदाजी मार्ग करून दाखल झालाय. आतापर्यंत अवधूत तांडेल याच्या बॅटमधून या षटकामध्ये 2 चौकार बघायला भेटलेत आणि तदनंतर धावसंख्या येऊन पोहोचले 22 धावा. नेक्स्ट बॉल सुशांत याचा पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू. यावेळेस यष्ट्यांचा वेध घेतलाय. खराब चेंडू जरूर होता. कदाचित बॅटवर आला असता तर नोची अपेक्षा देखील होती फलंदाज अवधूत याला. मिस टायमिंग शॉट यावेळेस देऊन जातोय. धक्का क्रमांक 2 अवधूतच्या स्वरूपात आणि मोठा धक्का म्हणावा लागेल. ज्या फलंदाजाकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या साई स्पोर्ट्स संघाला तोच फलंदाज कुठेतरी माघारी परतताना दिसेल. पॉवर प्लेचं षटक, दुसरं षटक, त्यामधील अंतिम चेंडू घेऊन यावेळेस दाखल झाला होता सुशांत. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक समाप्तीचा इशारा येईल. तदनंतर 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली आतापर्यंत 2 गडी बाद 22 धावा. श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाकडून अवधूत तांडेल सारखा मोठा फलंदाज यावेळीच दगावटचा आसरा घेताना दिसेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्मितेश बोरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पडलेली खळगी यावेळेस भरून काढायची. अवधूत तांडेल आतापर्यंत चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली होती. 2 चौकारांशी खेळत जरूर होता, मात्र खराब चेंडूवर यावेळेस दगावटचा आसरा घ्यावा लागतोय. स्टंबोल्ड स्वरूपात बाद झालाय. 2 पॉवर प्ले षटक आतापर्यंत संपलेत. गणेश याने पहिलं पॉवर प्ले षटक हाताळलं, त्यामध्ये 10 ही धावसंख्या खर्च केली आणि 1 विकेट देखील घेतली होती. तोच गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडून मार्गस्थ होतोय. षटक क्रमांक 3 साठी वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन स्मितेश मैदानाच्या आतमध्ये 2 डाऊनच्या स्वरूपात फलंदाजी करताना दिसेल, तर स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. पंचम स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. जरूर प्राथमिक फलंदाज यावेळेस माघारी परतलेत, मात्र गणेश गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाकडून तिसरं षटक घेऊन स्ट्राईक एंडला पंचम, तर नॉन स्ट्राईक एंडला स्मितेश बोरकर खेळताना दिसतोय. चिंचकरी गावातलं हे एक मोठं नाव सध्याच्या काळात रायझिंग स्टार म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातंय तोच मैदानाच्या आतमध्ये स्थिरावलाय. जरूर मोठ्या फलंदाजी या ठिकाणी होऊन अपेक्षा असेल. 2 षटकाचा खेळ आतापर्यंत समाप्ती झालाय. त्यानंतर धावसंख्या झाली 22 धावा. म्हणजे 2 षटकांमागे विचार करायला गेले तर 11ची सरासरी आतापर्यंत गाठली गेली आहे. मोठी धावसंख्या उभारायची आहे, हीच सरासरी अंतिम षटकापर्यंत गाठली गेली तर या ठिकाणहून 66 धावांचं उद्दिष्ट सेट केलं जाईल आणि ते रोखण्यासाठी गोलंदाजी एंडकडून गणेश दाखल होतोय. प्राथमिक गोलंदाज यावेळेस गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल केलंय. साहेबा कचरे क्रीडांगणाचा विचार करायला गेले तर लेफ्ट हँड बॅटरसाठी एक वेगळं ॲडव्हान्टेज देत आलं हे मैदान. मात्र या संपूर्ण जय भंडारी चषक 2024मध्ये थोडंसं निराश केलं लेफ्ट हँड बॅटरनी. आता ते खळगी यावेळेस भरून काढायची पंचमाला, तेच कार्य पार पाडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 1 डाऊनच्या भूमिकेत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू गणेश याला थोडंसं दंडित केलं जातंय. एक अतिरिक्त रन यावेळेस जोडला जातोय श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाच्या खात्यामध्ये. अराउंड विकेटने विकेटने मारा करतोय पंचमच्या विरोधात. नेक्स्ट बॉल, मोठा फटका खेळायचा यावेळेस. ताकद ना जाकद, हाय कॉर्डिनेशन जुळून आलंय. त्यानंतर चेंडूला पाठवलंय आउट ऑफ दी पार्क. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकारासाठी स्वागत केलं जातंय. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर गणेश याचं 6 धावांसाठी षटकार येतोय.
आतापर्यंत लेफ्ट हँड बॅटर थोडेसे निराश करत आलेत, मात्र यावेळेस पंचम आक्रमक पवित्रा घेतलाय. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना त्याच्या बॅटमधून दुमधडाका षटकार आलाय. अराउंड विकेटने नेक्स्ट बॉल. यावेळेस गणेश पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. लगातारचा दुसरा होईल का? क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन मधून कांचन पाटील पोहोचलाय चेंडू पर्यंत. यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण केलं जातंय. जरूर यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. मैदानाच्या आतमध्ये तुतुमिमी केलं जात आहे. जरूर क्षेत्ररक्षकांची साथ त्या ठिकाणी दिली जाते कांचन याला. जरूर यावेळेस चांगली कामगिरी केली जाते. कालच्या दिवसात यतीश बिर्जे लॉंगॉन रेजमध्ये क्षेत्ररक्षण करत होता, त्यावेळेस विचार करायला गेले तर त्याच्या माध्यमातून जो झेल अडवला गेला होता, जो षटकार वाचवला गेला होता, जेणेकरून तो संघ तो सामना जिंकला होता. आता तेच कार्य यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला मिड विकेट रेजनमधून आणि जवळपास एक नाही दोन नाही तर 4 धावा आपल्या संघासाठी बचावल्या गेल्यात. धावसंख्या यावेळेस या चेंडूवर 2 ही घेतली जाते. धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या आतापर्यंत येऊन पोचले 31 धावा, 31 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. जरूर तरी क्षेत्ररक्षणाचा दर्जा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण चालवलं जातंय. ही सतत ताकद राहते क्षेत्ररक्षकांची. अभिसर गिरकर तुम्हाला विनंती करतोय, मेन मंचावर स्थानापन्न होऊन घ्यायचंय. कमिटीच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत केलं जातंय. अभिगिरकर सर तुम्हाला विनंती करतोय. नो चेंडू यावेळेस जरूर म्हणजेच येणारा चेंडू फ्री हिट स्वरूपात. निकेतन गोलंदाजी मार करून दाखल होईल. झालेल्या चुका आता मात्र निकेतनला सुधारायच्या आहेत. और विकेटने तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूला घेऊन दाखल होतं. मोठा फटका यावेळेस खेळायचं उडवायचं होतं ऑन साईडला, मात्र तितकीशी ताकद नजाकत थोडीशी कमी पडली. इनसाइड एज घेत असताना चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजनमध्ये एका धावेसाठी. आजच्या दिवसामध्ये पंचम आक्रमक पवित्रा घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून बघायला भेटलाय आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी एंडकडून निकेतन हळदणकर दाखल झालाय. होम ग्राउंड असेल त्याच्यासाठी आणि तेच कार्य या मैदानावर करायचं आहे. या खेळपट्टीचा विचार करायला गेले तर जय भंडारी चषक 2024साठी ही नवीन खेळपट्टी बनवली गेली आहे. म्हणजे थोडासा अनुभव जरूर कमी असेल, होम ग्राउंड जरूर आहे. उर्वरित कार्य या ठिकाणी पार पाडण्याचं काम निकेतनच्या माध्यमातून केलं जाईल. और तो विकेटने नेक्स्ट बॉल हा पिच बॉल स्मितेच्या विरोधात टाकण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतलंय. म्हणजेच काय राईट हँड बॅटरच्या विरोधात लेग कटरचा उपयोग केला जातोय. तो देखील चेंज ऑफ स्पेस स्लोअर गतीने, मात्र दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलं. एक अतिरिक्त रन यावेळीच जोडला जातोय. श्री साई स्पोर्ट रत्नागिरीच्या खात्यामध्ये धावसंख्या आतापर्यंत झाली 34 धावा. और द विकेटने स्मितेस वोरकरसाठी नेक्स्ट बॉल हा पिच बॉल यावेळेस खेळून काढलाय कव्हर रिजनमध्ये. शॉर्ट कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव त्या दरम्यान कंप्लीट केली जाईल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला क्षेत्ररक्षण बदलावं लागतंय. जरूर तरी पंचमने ते करायला भाग पाडले, कारण पहिल्याच चेंडूवर त्यांनी षटकार लागावला गेला आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एका षटकाराविषयी स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. त्यांनी केतन ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल पंचमसाठी मोठा फटका खेळायचा. यावेळेस फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक बाबू गुडे चेंडूपर्यंत पोहोचतोय, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचमच्या बॅटमधून या इनिंगमधील दुसरा षटकार येतोय. जरूर तरी ज्या ठिकाणी अवधूत तांडेल बाद झाला, थोडीशी निराशा जरूर होती श्री साई स्पोर्ट संघाच्या खेळण्यामध्ये, मात्र ती खैगी यावेळीच भरून काढण्याचं काम केलं जाते पंचमच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून बघायला भेटलेत. संपूर्ण मैदानाचा विचार करायला गेले तर स्क्वेअर लेग रिजन असेल, तदनंतर मिड विकेट रिजन असेल, लॉंग ऑनमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी दिक्कत जरूर येणार आहे, कारण ऊन त्याच दिशेने क्षेत्ररक्षकांच्या डोळ्यावर येत आहे. म्हणजेच काय थोडीशी झालेली यावेळीस चूक कुठेतरी मागात ठरताना दिसेल. जरूर तरी सीमारेषे बाहेर चेंडू स्थिरावला आहे, मात्र झेल घेण्याची संधी जरूर प्राप्त झाली होती. यावेळेस दिशेवरचं नियंत्रण भरकटलं आहे का? आता अप्रतिम दर्जाचा चेंडू ऑफ साईड ऑफ टर्म लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात या ठिकाणी चेंडू ठेवला गेला. म्हणजे या चेंडूवर पंचमेच्याकडे उत्तर नव्हतं, तर येतो षटकारानंतरचा हा डॉट बॉल. निकेतन हळदणकर ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून यावेळेस कमबॅक करणारा चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळला गेला आहे. तर दुसऱ्या बाजूला पंचम ऑन स्ट्राईक लेफ्ट हँड बॅटर यावेळेस प्रभावित करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालवलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला निकेतन याने देखील कमबॅक करून दाखवलंय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. यष्टीरक्षक सुमित हळदणकर यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला आणि तदनंतर षटकारानंतरचा हा सलगचा दुसरा डॉट बॉल येतोय.
तिसरं षटक संपतंय. 3 षटका अखेरीस श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद आतापर्यंत 41 41 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. अभिसर गिरकर यांचं या ठिकाणी जय भंडारी प्रीमियर लीग 2024 सीझन 1 मध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. धन्यवाद सर, तुम्ही या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमच्या समेत जोडला गेलात. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना श्री साई स्पोर्ट रत्नागिरी विरुद्ध बाळू 11 गुहागर. बाळू 11 गुहागर संघ नाणेफेकीचा कौल जिंकले आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये प्रथम आम्ही बॉलिंग करतोय आणि ते करत असताना कुठेतरी आतापर्यंत थोडीशी खराब कामगिरी झाली आहे. त्यामध्ये मोलाचं योगदान असेल अपोजिट संघाकडून पंचम ह्याने चांगली फलंदाजी केली आहे तिसऱ्या षटकामागे. 3 षटका आतापर्यंत समाप्तीस आले आणि तदनंतर श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 2 गडी बाद 41 धावा. 2 षटकामागे विचार करायला गेलं तर 22 धावसंख्या म्हणजेच काय 11च्या सरासरीने संघ पुढे सरसावत होता. मात्र या षटकामागे मोठी धावसंख्या उभारण्याचं काम केलं जात आहे. तब्बल 20 ही धावसंख्या या षटकामागे 19 ही धावसंख्या. सुमित हळदणकर ऑन दी मार्क अराउंड विकेटने चौथ्या षटकातील पहिला चेंडू ऑन साईडला स्मितेश बोरकर यांच्या बॅटमधून शॉट मिड विकेट रेझनमध्ये निकेतन हळदणकर चेंडूपर्यंत पोहोचलेत. 1 धाव तदरम्यान कंप्लीट केली जाईल. मागच्या षटकामागे 19 धावसंख्या उभारली गेली. त्यामध्ये मोलाचं सहकार्य पंचम याचं राहिले. डबल 2 षटकार त्या षटकारामध्ये लगावले गेले आणि तदनंतर 4थं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरून सुमित हळदणकर दाखल झालेत. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून 4थं षटक घेऊन संपूर्ण स्पर्धेचा विचार करायला गेले तर 6 षटकांचे सामने मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसत आहेत आणि ते 6 षटकं या पहिल्या इनिंगमधील 11 गुहागर संघाकडून हाताळण्यासाठी आतापर्यंत 4 षटकामागे 4 नवीन फ्रेश गोलंदाज वापरण्याचं काम केलं जात आहे 11 गुहागर संघाकडून. दुसऱ्या बाजूला सुमित हळदणकर यावेळेस गोलंदाजी एंडकडून दाखल झालेत. पंचम स्ट्राईक येताना दिसतोय. लेफ्ट हँड बॅटर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 षटकार बघायला भेटलेत. हा पिच बॉल यावेळेस कट करायचा आहे. क्षेत्ररक्षक कांचन पाटील पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचलेत. पंचम याचा पकडलाय जेल. धक्का क्रमांक 3 यावेळेस श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाला बसतोय. जरूर आउटसाइड ऑफ स्टंप खेळवण्याचा प्रयत्न. पिचिंगचा विचार करायला गेले तर हा पिच चेंडूवर पिच झाला. तदनंतर आउटसाइड एज घेत असताना यष्टीरक्षक कांचन पाटील चेंडूपर्यंत पोहोचलेत. मागच्या षटकातील पहिल्या चेंडूवर विचार करायला गेले तर मिड विकेट रिजनमध्ये जवळपास 4 ही धावसंख्या आपल्या संघासाठी वाचवली होती आणि यावेळेस जवळपास पंचम जो सेट फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत होता ना तोच मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय झेलबाद स्वरूपात. सिद्धेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश कनगुटकर दाखल झालाय. 3 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला सुमित हळदणकर 4थ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर यावेळेस पंचम जो सेट फलंदाजी करत होता तोच मैदानाच्या बाहेर स्थिरावलाय. जरूर तरी कांचन पाटील क्षेत्ररक्षणाचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये उंचावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. हा देखील लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पंचम लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या बाहेर स्थिरावल्यानंतर लेफ्ट हँड बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश कनगुटकर खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला सुमित हळदणकर स्वतः कर्णधार या टीमच्या आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये 11 गुहागर संघाकडून खेळत आहेत आणि ते कार्य मैदानाच्या आतमध्ये चालवलं जात आहे. परफेक्ट ऑलराऊंडर खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केला जातोय सुमित यांच्या माध्यमातून. यावेळी लोअर फुटबॉल चेंडू शॉर्ट मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला. रनआउटची संधी यावेळी प्राप्त झाली आहे. जरूर थोडा लेट थ्रो बॉलर एंडपर्यंत पोहोचला. जरूर पास रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न चालवला होता. कॉलिंग थोडीशी चुकली आणि तदनंतर सिद्धेश नॉन स्ट्राईक एंडला धोक्याची घंटा घेऊन मैदानाच्या आतमध्ये धावताना दिसला. त्या दरम्यान 1 धाव यावेळेस कंप्लीट केली जाईल. जय भंडारी चषक 2024 मधली पहिली धाव सिद्धेशच्या नावावर असेल आणि तदनंतर स्मितेश बोरकर ऑन स्ट्राईक खेळताना दिसत आहेत. आता मात्र जिम्मेदारीनुसार खेळावं लागेल कारण 6 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत 4थं षटक मार्गस्थ होत आहे मैदानाच्या आतमध्ये सुमित हळदणकर यांच्या माध्यमातून. एकंदरीत धावसंख्येचा विचार करायला गेले तर आतापर्यंत धावसंख्या झाली 43 धावा. सुमित हळदणकर अराउंड विकेटने नेक्स्ट बॉल स्मितेशसाठी
यावेळेस सरळ बॅटिंग खेळायचं होतं, एक्स्ट्रा क्लास, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू चाललाय, थोडंसं थांबलं, यावेळेस केलं जात आहे, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क चौकारांसाठी. याच धावा कुठेतरी कालच्या दिवसामध्ये महागात ठरताना दिसल्या होत्या, या चुका आज देखील केल्या जात आहेत. सैमिखे यावेळेस करण्याचा प्रयत्न केला जातो. हलंद कार्पेटने या मैदानाचा विचार करायला गेलं तर थोडीशी दिक्कत जरूर येते प्रत्येक क्षेत्ररक्षकाला. तेच कुठेतरी एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला होता चेंडूपर्यंत, म्हणजेच काय तुम्हाला हा चेंडू अडवणं देखील गरजेचं होतं. एक धाव तर धावून कंप्लीट केली होती, मात्र उर्वरित 3 धावा तुमच्याकडे वाचवण्याची संधी प्राप्त झाली होती. त्या ठिकाणी थोडीशी चूक आणि त्या चेंडूवर 4 धावा घेतल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र त्याच्या हाताला चाललाय स्पर्श करून चेंडू आउट ऑफ द पार्क. स्मितेच्या बॅटमधून या षटकातील दुसरी मोठी हिट. मागच्या चेंडूवर जरूर चौकाराला, मात्र यावेळेस त्याच दिशेने प्रहार करायचं असं ठरवलंय स्मितेश याने. चेंडू चाललाय गणेश मयेकर यांच्या हाताला ब्रश करून 6 धावांसाठी षटकार. जरूर तरी चांगलं षटक आतापर्यंत चाललं होतं मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी क्षेत्ररक्षकाने स्मितेची साथ सोडली मैदानाच्या आत आणि तदनंतर या मागच्या 2 चेंडूचा विचार करायला गेले तर तब्बल 10 धावसंख्या घेतली गेली स्मितेशच्या बॅटमधून. रन विकेटने पुन्हा एकदा सुमित हळदणकर दाखल होत आहे स्मितेशसाठी. हा पिच बॉल यावेळेस सन्मान दिला गेला आहे चेंडूला. शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. 1 धाव दरम्यान कंप्लीट केली जाईल. षटक संपतेचा इशारा येतोय आणि तदनंतर धावसंख्या झाली आतापर्यंत 4 षटका अखेरीस 3 गडी बाद 54 धावा. जरूर पहिल्या काही चेंडूचा विचार करायला गेले तर चांगली गोलंदाजी करत होते, मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे कमकुवत दिसले कव्हर रिजनमध्ये. त्या ठिकाणी झालेल्या चुका कुठेतरी महागडे ठरताना दिसत आहेत. कमीत कमी षटकांपर्यंत रोखण्याचं काम यावेळेस केलं जात होतं. एकंदरीत धावसंख्या आतापर्यंत झाले 4 षटका अखेरीस 54. उर्वरित अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू पहिल्या एकमधील येणं अजून देखील बाकी आहे आणि त्यामध्ये किती धावांचं योगदान या ठिकाणी होऊन दिलं जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. पंचम ज्या ठिकाणून आऊट झाला असं वाटत होतं, कमीत कमी संपूर्ण टार्गेटमध्ये 10 ते 15 धावांचा डिफरन्स पडतोय की काय, मात्र स्मितेश काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. सरळ बॅटने कव्हर रिजनमध्ये त्याच्या बॅटमधून 2 चांगले फटके बघायला भेटलेत. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून 5वं षटक घेऊन दाखल होतोय प्रणय हळदणकर यावेळेस ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. पहिल्या इनिंगमधील अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चेवंडरी चषक 2024 उच्चांक गाठला गेलाय 74 धावसंख्येचा. आता तो यावेळेस मोडीत काढला जाईल का श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाकडून हे देखील बघणं गरजेचं आहे. असं वाटत होतं मोठी धावसंख्या 6 षटकांमागे बनवण्याचा प्रयत्न प्रत्येक षटकामागे प्रत्येक सामन्यामध्ये केलं जाईल, मात्र 74 ही धावसंख्या आतापर्यंत उच्चांक गाठत असताना कमावली गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला श्री साई स्पोर्ट आतापर्यंत 4 षटकांमागे 54 ही धावसंख्या उभारली गेली. प्रणय हळदणकर यावेळेस गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. साईबाबा 11 कचरे संघाला बिलॉंग करणाऱ्या खेळाडू यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आता मात्र पोहोचलाय. स्मितेशचा पकडलाय झेल. आतापर्यंत फलंदाजांचा विचार करायला गेलं तर 2 मोठे हिटला घेऊन दगावचा आसरा घेताना दिसलाय. तेच कार्य यावेळेस देखील स्मितेश यांनी चालवलं गेलंय. 1 षटकार 1 चौकार त्याच्या खेळीमध्ये बघायला भेटला होता, मात्र आता लॉंग ऑफ रिजनमध्ये झेलबाज स्वरूपात दगावचा आसरा घेताना दिसेल. धक्का क्रमांक 4 स्मितेशच्या स्वरूपात बसलाय श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाला. जरूर तरी 5वं षटक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. प्रणय हळदणकर याच्या माध्यमातून चांगला खेळ करत होता. मागच्या षटकामध्ये सुमित हळदणकर याचा चांगला समाचार घेतला. 1 चौकार 1 षटकार ज्याने लगावला तो स्मितेश यावेळेस बॅक टू द पवेलियन होताना दिसतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर याला दाखल केलं जातंय. 4 विकेट आतापर्यंत गेलेत, म्हणजेच काय 4 डाऊनच्या स्वरूपात सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या आतापर्यंत 54 पर्यंत येऊन पोहोचले. प्रणय हळदणकर याला गोलंदाजी एंडकडून दाखल केलं जातंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर याला आमंत्रित केलं जातंय. जयभरी नाचरे संघाचा हा खेळाडू आता मात्र फलंदाजी करताना दिसेल श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला प्रणय हळदणकर यावेळी चांगली गोलंदाजी चालवली मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर क्षेत्ररक्षण आता मात्र चांगलं झालंय. ज्या खेळाडूने मागच्या षटकामागे
एक चौकार निसटला होता. त्याच खेळाडूने लॉंग ऑफ रिझनमध्ये आता मात्र स्मितेश बोरकर याचा झेल पकडला गेलाय. न्यू बॅटर स्ट्रायकिंगला सागर घेताना दिसतोय. नेक्स्ट बॉल 5व्या षटकातील पुढील चेंडू घेऊन प्रणय. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल आहे. गणेश माईकर चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. वारंवार थंबल केलं जात आहे त्या ठिकाणाहून. थोड्याशा चुका यावेळेस किती महागात ठरतील. एक एक रन या ठिकाणून फार महत्त्वाचे आहे, कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्ही ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यास उतराल त्यावेळेस कुठेतरी कमी टार्गेट सेट तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. तीच धावसंख्या जर रोखण्याचं काम करायचं असेल तर तुम्हाला यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं करावंच लागेल मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला अप्रणय पुन्हा एकदा अराउंड विकेट. नेक्स्ट बॉल यावेळेस सन्मान देण्याचं काम केलं जातंय. पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस 1 बाउन्स चेंडूला गॅदर करेल. एक धाव त्यावेळेस धावून कंप्लीट केली जाते. स्ट्राईक एंडला आता मात्र खेळताना दिसेल सिद्धेश. यावेळी स्ट्रायकेडला खेळताना दिसेल. लेफ्ट हँड बॅटर पंचमची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्थिरावलाय जरूर. मात्र विचार करायला गेले तर आतापर्यंत एकही धावसंख्या त्याच्या बॅटमधून उभारली गेली. प्रणय आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश ऑन स्ट्राईक खेळताना दिसेल. यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे. क्रॉस बॅटेड लॉंग ऑन रिझन मधून चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. सिद्धेशच्या बॅटमधून येतोय षटकार. जरूर लेफ्ट हँड बॅटर यावेळेस पंचम मैदानाच्या आत बाहेर निसटला आणि त्यानंतर सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मात्र त्याने देखील तशीच फलंदाजी चालवली. क्रॉस बॅटेड लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय. सिद्धेशच्या बॅटमधून यावेळेस जयवंडरे चषक 2024 मधला पहिला चौकार. सिद्धेश दुसऱ्या बाजूला चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय. प्रणयच्या विरोधात यावेळेस आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा गुडलँड स्पॉट यावेळेस फार निर्णायक असतो गोलंदाजाच्या करिअर मधला. तोच यावेळेस निवडला गेला प्रणयच्या माध्यमातून. तदनंतर यश त्यांचा वेध घेणारा चेंडू सिद्धेश होतोय बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 5 सिद्धेशच्या स्वरूपात. जरूर तरी एक षटकार लगावला गेला आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये त्याच लाईट लेंथवर गोलंदाजी चालवली गेली प्रणयच्या माध्यमातून. तदनंतर यश त्यांचा वेध घेतला गेला. धक्का क्रमांक 5 यावेळेस श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाला बसतोय. षटक क्रमांक 5च्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 62 धावा. 62 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्याचं नाव सांगायचं नवीन बॅट्समन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संदेश दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाकडून पहिल्या इनिंगचं अंतिम षटक घेऊन सुमित हैदनकन अराउंड विकेट. पहिला चेंडू यावेळेस सागरलेला समजलेला नाहीये. फुलर लेंथ यष्ट्यांचा वेध घेऊन जातोय. जरूर तरी जे फलंदाज माघारी परतले फार मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून होत्या. त्यांनी एक 2 हिट मारून मैदानाच्या बाहेर जाताना दिसले. मात्र यावेळेस सागर याला चांगली फलंदाजी करायची होती. मात्र स्टंप बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही आणि तदनंतर चेंडूने स्टंपचा वेध घेतलाय. 6वा गडी आतापर्यंत मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघांचा. जयभरी संघाकडून खेळणारा सागर डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या संघाची खाती आहे ना जयभरी रत्नागिरी त्याच संघाकडून खेळणारा सागर यावेळेस स्टंबुल स्वरूपात मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सिद्धेश.
सिद्धेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. ते दुसऱ्या बाजूला सुमित हळदणकर अंतिम षटकातील पहिला चेंडू घेऊन यावेळेस सागर याचं काम तमाम केलं गेलंय. अराउंड विकेटने पुन्हा एकदा या स्टँडचा वेध घेतला जातोय. लगातारची दुसरी विकेट येते आणि ती देखील स्टंप बोल्ड स्वरूपात. जरूर यावेळेस सिद्धेशला देखील चेंडू समजलेला नाहीये आणि तो देखील गोल्डन डकचा शिकार होऊन मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. जरूर तरी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक जय भंडारी चषक 2024 मधली पहिली हॅट्रिक तेजस हळदणकर याच्या नावावर राहिली होती आणि त्यानंतर यावेळी सुमित हळदणकर या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक घेईल का हे देखील बघणं गरजेचं आहे. 2 बोल्ट तर त्यांनी घेतलेत. हाणामारीचं पहिलं षटक कालच्या दिवसात देखील संदेश यांच्या माध्यमातून या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक घेतली गेली होती. तर यावेळेस तिसरी हॅट्रिक घेण्याचा मान मिळवला जाईल का सुमित हळदणकर यांच्या माध्यमातून. जरूर तरी संदेश यांचा विचार करायला गेले तर एकाच सामन्यामध्ये तब्बल 5 विकेट त्यांनी घेतल्या होत्या कालच्या दिवसामध्ये. त्यांच्या नावावर या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक राहिली आहे आणि दुसऱ्या बाजूला सुमित हळदणकर याचा देखील विचार करायला गेले तर आतापर्यंत या हाणामारीच्या षटकामध्ये त्याने 2 विकेट घेतले आहेत. तिसरी विकेट या चेंडूवर आली तर जय भंडारी चषक 2024 मधली तिसरी हॅट्रिक त्याच्या नावावर राहील. जरूर तरी आतापर्यंत 2 विकेटचं पतन केले गेले. एकीकडे सागर तर दुसरीकडे सिद्धेश बोरकरला माघारी पाठवलं गेलं. सार्थक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला खेळण्यासाठी. आतापर्यंत 7 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि त्यानंतर सार्थक यावेळेस स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. मोठा फटका खेळायचा यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकदा धावून कंप्लीट केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. जरूर हॅट्रिक बॉल घेऊन मैदानाच्या दिशेने दाखल झाले होते आणि त्यामध्ये त्या चेंडूवर उत्तर देखील चांगलं होतं कारण एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फलंदाजी करणं इतकंसं सोपं नसतं फलंदाजासाठी. त्या ठिकाणीच सार्थकेच्या बॅटमधून 1 धाव घेतली गेली. संदेश स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस कांचन पाटील चेंडूपर्यंत पोहोचलेच जरूर मात्र झेल घेण्याची संधी जी प्राप्त करत होते ती कुठेतरी घेता आला नाहीये आणि त्यानंतर या चेंडूवर देखील 1 धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत 1 ने बढत होते आणि त्यानंतर धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 65 धावा. 65 रन्स आतापर्यंत. अंतिम षटक पहिल्या इनिंगमधील मार्गस्थ सुमित हळदणकर त्या ठिकाणी गोलंदाजी करतायत. अराउंड विकेट नेक्स्ट बॉस लोअर फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने प्रहार केलाय. कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि यावेळेस 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. थोडीशी चूक यावेळेस 1 धाव त्या ठिकाणी अतिरिक्तचा मोजावा लागतोय सुमित हळदणकर यांना कारण रन त्या ठिकाणी कंप्लीट केली होती. जवळपास चेंडू स्टंपवर लागला असता तरी देखील ती धाव त्या ठिकाणी सुखरूपरित्या दिली गेली असती. मात्र एक अतिरिक्तची धाव म्हणजे तब्बल 3 धावा या चेंडूवर घेतल्या जातील. धावसंख्या आतापर्यंत 68 धावा. तर दुसऱ्या बाजूला संदेश स्ट्राईक एंडला खेळताना दिसत आहेत. सुमित हळदणकर ऑन दी मार्क गोलंदाजी एंड कडून दाखल झालेत. या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूंचा विचार करायला गेले तर 2 विकेट त्या चेंडूवर घेतल्या गेल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड असेल चेंडूला गॅदर केला जातो. 1 धाव त्यावेळेस कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. जवळपास ही विकेट या ठिकाणून येणं गरजेचं होतं कारण का विचार करायला गेलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला स्ट्राईक रेट रन रेट फार महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तुम्ही विकेट एखादा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे टाकताय ह्याला फार मोलाचं महत्त्व आहे. त्या जेणेकरून ही विकेट या ठिकाणून होणं गरजेचं होतं. पहिल्या इनिंगचा 6 षटकांचा खेळ समाप्तीस येतो आणि त्यानंतर धावसंख्या झाली 7 गडी बाद. आतापर्यंत श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाची 70 झाले म्हणजे सेकंड इनिंगमध्ये जिंकण्यासाठी 11 गुहागर संघांना 71 धावांची गरज असेल. या पुढचं समालोचन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यांची ख्याती आहे मालवण आवाजामध्ये तेच पिंट्या मांजरेकर सर आमच्या समोर जोडले जातील. ओ टू यू पिंट्या सर.
तर आपण पाहतोय भंडारी समाज आयोजित या ठिकाणी आपण भंडारी प्रीमियर लीग 2024 पाहतोय. पर्व पहिलं असेल आणि या पहिल्या पर्वामध्ये अतिशय शानदार असं आयोजन असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. चालू लढत असेल बाळू 11 गुहागर विरुद्ध श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे यांच्या दरम्यान हा सामना रंगतोय. प्रथम फलंदाजी करीत असताना श्री साई स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून केल्या जात आहे तब्बल 70 धावा. 71 धावांचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी बाळू 11 गुहागर या संघाला. अतिशय दर्जेदारशी ही स्पर्धा आपण पाहतोय भंडारी प्रीमियर लीग 2024. बाळू 11 या संघाच्या माध्यमातून सलामची जोडी आपण पाहतोय. एके बाजूला असेल तो बाबू घुडे मॅन फ्रॉम या ठिकाणी मात्र पाहिलं गेलं तर दत्तप्रसाद एक घुडेवाटार या संघाच्या माध्यमातून सातत्याने ओहराम क्रिकेट खेळत असतो. तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतोय तो सुमित हळदणकर असेल साईबाबा 11 कसरी या संघाच्या माध्यमातून सातत्याने संपूर्ण तालुक्यामध्ये त्याचा देखील दरारा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु यावेळेस संधी मिळते यावेळेस मात्र खेळण्याची बाळू 11 गुहागर या संघाच्या माध्यमातून एक संधी दिली गेली आणि निश्चितपणे या संघाच्या माध्यमातून पाहूया कोणत्या पद्धतीने खेळ साकारला जाईल. सलामची जोडी असेल बाबू तसेच या ठिकाणी सुमित हळदणकर. प्रथम फलंदाजी करीत असताना यावेळेस मात्र श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे या संघाच्या माध्यमातून केल्या जात आहेत 70 धावा. 71 धावांचं लक्ष्य असेल. हे लक्ष्य घेऊन मैदानाच्या दिशेने दाखल झालेली जोडी असेल सुमित हळदणकर तर नंतर बाबू घुडे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून पंच पॅनल म्हणून जी कामगिरी केली जाते अशी जी धंदूर सर असतील त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय कैलासजी पिलनकर सर त्याच्या माध्यमातून पंच पॅनल म्हणून कामगिरी केली जाते. अतिशय सुंदर असं आयोजन असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिलं. तर पहिलं षटक घेऊन श्री साई स्पोर्ट्सचा म्हणजेच महेश्वरी जुवे या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय जे सागर नागवेकर याच्यावरती धुरा असेल. पहिल्या षटकाची जबाबदारी दिली जाते. पहिलं षटक हाताळण्यास सज्ज असेल जयभैरी नाचणे या संघाच्या माध्यमातून सातत्याने खेळत असतो. या ठिकाणी सागर नागवेकर एक चांगला गोलंदाज म्हणून ख्याती असेल आणि यावेळेस मात्र पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय सुमित हळदणकर मॅन फ्रॉम कचरे गावचा हा सुपुत्र असेल. पहिला चेंडू यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर याच्या माध्यमातून होते चूक. पंचांचा कॉल यस बायच्या स्वरूपात निश्चितपणे इशारा आलाय तो म्हणजेच यावेळेस मात्र एका धावेचा या एका धावेने यावेळेस मात्र धावांचा श्रीगणेशा केला जातोय. बाळी वीरेन गुहागर या संघाचं यावेळेस मात्र खातं उघडलं जातंय. एका धावेने धावांचा श्रीगणेशा केला जातोय. दरम्यान सागर याचा पुढील चेंडू सुमित सज्ज असेल. मिड ऑफच्या दिशेने धमाका करायचा होता प्रयत्न. एकेरी धावेवरती असेल संतुष्ट आणि या एका धावेने वैयक्तिक खातं उघडलं जातंय. यावेळेस मात्र सुमित हळदणकरचं या एका धावेसह धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 2 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज बाबू घुडे असेल मॅन फ्रॉम घुडेबटा रत्नागिरी
या संघाच्या माध्यमातून सातत्याने हा खेळत देखील असतो. बिग हिटर असेल, षटकार किंग म्हणून हा सातत्याने ओळखला देखील जातो. पाहूया या सामन्यामध्ये कशा पद्धतीने खेळ सादर करेल. समोर असेल गोलंदाज सागर नागबेकर, यावेळेस मात्र बॅन फ्रॉम नाचणे. यावेळेस पुढील चेंडू, यावेळेस मात्र बाउन्सिंग डिलिव्हरी आपण पाहतोय. सागरच्या माध्यमातून अतिशय सुरेख असा चेंडू हाताळला गेला. बॅट आणि बॉल यांचा संपर्क नसेल. चेंडू जातो विकेट किपर अवधूत तांडेल याच्या हातामध्ये. तब्बल 71 धावांचं लक्ष असेल. हे लक्ष घेऊन मैदानाच्या दिशेने दाखलला संघ आपण पाहतोय. बाळू 11 गुहागर हा संघ. पुढील चेंडू, यावेळेस मात्र बिग हिट करायचा होता प्रयत्न, पंचांकडे मागितली जाते दात आणि यावेळेस मात्र पंचांचा देखील इशारा येतोय. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का बसतोय बाळू 11 गुहागर या संघाला. एक मोठा धक्का असेल. यावेळेस मात्र बाळू 11 गुहागर या संघाला. बाळू याच्या माध्यमातून या सामन्यामध्ये थोडीशी निराशा केली जाते. ज्याच्यामध्ये क्षमता होती, ताकद होती, कुवत होती, नजाकत होती, तो बाबू यावेळेस मात्र निराशा करतोय. पहिला धक्का बसतोय यावेळेस मात्र बाळू 11 गुहागर या संघाला. दरम्यान नवीन फलंदाज, नवीन बॅटर असेल. यावेळेस मात्र सौरभ डावकुरा फलंदाज असेल. याच्यावरती देखील जबाबदारी असेल, कारण तब्बल 71 धावांचं मोठं लक्ष असेल. हे लक्ष पार करण्यासाठी निश्चितपणे चांगला खेळ सादर करणे देखील गरजेचं असेल. बाळू 11 गुहागर या संघाला एक मोठं यश निश्चितपणे मिळवलंय. ते म्हणजेच गोलंदाज सागर नागबेकर यांनी बाऊला माघारी पाठवलंय. डावकुरा फलंदाज सज्ज असेल तो सौरभ. यावेळेस मित्र गोलंदाजी मार्कवरती देखील मात्र गोलंदाज सज्ज असेल. यावेळेस मित्र सागर नार्वेकर. यावेळेस मात्र सूर्य एक फटका भिरकावला जातोय. चेंडू जातोय लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात, फेकी केली जाईल आणि यावेळेस मात्र खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र श्री साई स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, चौकार. यावेळेस थोडासा क्षेत्ररक्षक चूक करताना दिसला. चेंडू हातातून निसटला आणि त्यानंतर जातोय चौकाराच्या दिशेने. या चौकारानंतर निश्चितपणे धावसंख्या देखील गुणखात्यामध्ये जाऊन पोहोचते. ती म्हणजे 6 धावा. एक गडी बाद 6 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू असेल. सागर नागबेकर यावेळेस नंतर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आणि अतिशय सुरेख असा धमाका देखील आपण पाहिला. तो म्हणजे सौरभच्या बॅटमधून निश्चितपणे चेंडू रोखायची संधी गेली. यावेळेस मात्र श्री साई स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. यावेळेस मात्र सागर नागबेकर समोर असेल. तो यावेळेस मात्र सौरभ, ज्याच्या माध्यमातून चौकार ठोकला गेला आणि यावेळेस मात्र सर्व बॅटने फटका खेळायचा होता प्रयत्न. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसेल आणि यावेळेस मात्र एकाच धावेवरती समाधान देखील असेल तो सौरभ आणि यावेळेस मात्र या एका धावेसह धावसंख्या देखील होते गुणखात्यामध्ये. ती म्हणजे 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 7 धावा. 71 धावांचं लक्ष असेल आणि पहिल्या षटकामध्ये बाळू 11 गुहागर या संघाच्या माध्यमातून केल्या जात आहेत. त्या म्हणजे 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर एक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक घेऊन आपण गोलंदाज पाहतोय. तो या ठिकाणी मात्र पंचम वाडकर असेल. रत्नदीप पाटीलवाडी या संघाच्या माध्यमातून सातत्याने हा खेळाडू खेळत असतो. यावेळी श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी म्हणजेच महेश्वरी जुवे या संघाच्या माध्यमातून तो खेळताना दिसतो या भंडारी प्रीमियर लीग 2024 मध्ये. चांगलं प्रदर्शन या चालू सत्रामध्ये राहिलंय पंचम वाडकर याचं. यावेळेस मात्र फटका तर सुरेख असेल. एकेरी धाव घेतली जाते सौरभच्या माध्यमातून. या एका धावेचं धावसंख्या होते ती म्हणजे 8 धावा. 8 ही धावसंख्या पण गुणखात्यामध्ये पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल. गोलंदाजी मार्कवरती पण गोलंदाज पाहतोय तो पंचम वाडकर. नुकतीच झालेली त्या ठिकाणी जय भैरव चषक स्पर्धा देखील अतिशय चांगलं प्रदर्शन आपण पाहिलं होतं पंचम
वाडकरच्या माध्यमातून अतिशय सुरेख अशी गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीचा स्पेल आपण पाहिला तो पंचम वाडकर या भंडारी प्रीमियर लीग 2024 मध्ये देखील अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी करताना दिसतोय. पटीलवाडीचा सुपूर्द श्रेय आणि याच्या माध्यमातून चांगला खेळ सादर केला जातो. प्रत्येक तालुक्यातील मैदानामध्ये अतिशय दर्जेदार असा खेळ पंचम करत असतो. परंतु या मोठ्या स्पर्धेमध्ये म्हणजे भंडारी प्रीमियर लीग 2024 मध्ये पाहूया कशा पद्धतीने प्रदर्शन करेल पुढील चेंडू. यावेळेस मात्र सुरेख फटका भिरकावला गेला आणि यावेळेस मात्र पंचांचा इशारा देखील येतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. सुमित हळदणकर याच्या बॅटमधून आपण धमाका पाहतोय. स्क्वेलिकच्या डोक्यावरून चेंडू उडवला गेला आणि यावेळेस मात्र पाठवला जातोय थेट आउट ऑफ द पार्क. षटकार. एक मोठा प्रहार आपण पाहतोय सुमितच्या बॅटमधून आणि या षटकारानंतर मात्र धावसंख्या देखील होते गुणखात्यामध्ये ती म्हणजे 14 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. कचरे गावचा सुपुत्र असेल सुमित हळदणकर, साईबाबा कचरे या संघाच्या माध्यमातून सातत्याने खेळत देखील असतो व यावेळी संधी मिळते ती म्हणजेच बाळू 11 गुहागर या संघाच्या माध्यमातून खेळण्याची आणि यावेळेस नंतर संधीचं सोनं देखील केलं जाते. सुरेख असा षटकार उडवला गेला यावेळेस पंचम वाडकर याच्या गोलंदाजीवरती. पुढील चेंडू यावेळेस नंतर घेऊन सज्ज असेल तो पंचम वाडकर. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय धमाकेदार असा फलंदाज आणि यावेळेस मात्र निश्चितपणे पाहूया कशा पद्धतीने खेळ सादर करेल यावेळेस मात्र सुमित हळदणकर. पुढील चेंडू पंचम्याचा खेळण्यास यावेळेस मात्र सज्ज असेल. सुरेख फटका असेल कबरच्या दिशेने देखना फटका खेळला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी या संघाच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली सुमितच्या माध्यमातून आणि त्यानंतर धावसंख्या देखील होते गुणखात्यामध्ये ती म्हणजेच 15 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल धावसंख्या होते ती 15 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती सौरभ असेल. पंचमचा पुढील चेंडू आणि यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न असेल. सुरेख असा फटका असेल. एकीने धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. दुसरी धाव देखील यावेळेस मात्र कंप्लीट केली जाते ती म्हणजे सौरभ याच्या माध्यमातून. चांगलं यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे या संघाच्या माध्यमातून सोनमताई चव्हाण पुरस्कृत हा संघ असेल. श्री साई स्पोर्ट्स हे दुकान देखील आपण पाहिलं. या शॉपच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार साहित्य देखील आपल्याला स्पोर्ट्सचं पाहायला मिळतं. यावेळेस मात्र जोरदार अपील केलं जातंय. पंचांचा देखील इशारा. फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पेव्हलियन. सौरभ माघारी परतेल. लेग बिफोरचं अपील केलं गेलं. जोरदार पंचांकडे दाद मागितली गेली आणि नंतर पंचांचा देखील इशारा येतोय. फलंदाज होतोय बाद. दुसरा धक्का बसतोय यावेळेस मात्र बाळू 11 गुहागर या संघाला. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. जर पाहिला गेला पंचम वाडकरचा सातत्याने रत्नदीप पाटीलवाडी या संघाच्या माध्यमातून स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्याची भूमिका देखील असते आणि तोच मोठा अनुभव आणि त्या अनुभवाच्या आधारे या संघामध्ये देखील अतिशय चांगली तो गोलंदाजी करताना दिसतोय. ज्याच्या माध्यमातून चांगला खेळ सादर केला जात होता तो म्हणजे सौरभ. याला या ठिकाणी मात्र बाद केलं गेलं. हे गाण्या बॅट्समनचं नाव काय? सुयोग मैदानशी दिशेने दाखल झालाय. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 17. षटकातील अखेरचा चेंडू असेल पंचम वाडकर. यावेळेस आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पंचमचा पुढील चेंडू. सुयोग सज्ज असेल. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल. पंचांचा देखील इशारा येतोय. षटक होते दुसरं समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते यावेळेस मात्र 2 गडी बाद 17 धावा.
24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 54 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी बाळू 11 गुहागर या संघाला. बाळू 11 गुहागर या संघाचा जर विचार केला गेला तर गुहागर तालुक्यातील एक तगडा संघ म्हणून हा ओळखला जातो. आणि यावेळेस बाळू बाक्कर असतील संघाचे संघ मालक, ज्याच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेलाय. अतिशय चांगली लढत आपण पाहतोय श्री साई स्पोर्ट्सचा म्हणजेच महेश्वरी जुवे विरुद्ध या ठिकाणी बाळू 11 गुहागर. आपण पाहतोय भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2024 सीझन 1 पहिलं पर्व असेल आणि अतिशय सुरेख अशी स्पर्धा आपण पाहतोय. लाख मोलाची स्पर्धा असेल. त्या ठिकाणी आपण भंडारी प्रीमियर लीग ही एक भली मोठी स्पर्धा पाहतोय. तर वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या माध्यमातून तिसरं षटक घेऊन आपण गोलंदाज पाहतोय. धुरा जबाबदारी असेल यावेळेस मात्र सागर नागबेकर याच्यावरती जबाबदारी दिली जाते. तिसऱ्या षटकाची धावसंख्या होते ती म्हणजे तब्बल 2 गडी बाद 17 धावा. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 54 धावांची आवश्यकता असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय या ठिकाणी मात्र सुमित हळदणकर विस्फोटक फलंदाज असेल. कचरेगावचा सुपुत्र असेल ज्याच्या माध्यमातून सातत्याने साईबाबा कचरे या संघाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये क्रिकेट खेळलं जातं आणि यावेळेस मात्र संधी दिली जाते. यावेळेस मात्र बाळू 11 गुहागर या संघाच्या माध्यमातून खेळण्याची. सागर याचा पहिला चेंडू सुमित सज्ज असेल. यावेळेस मात्र चेंडू खेळला जातोय लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुवे या संघाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे ती म्हणजे गोलंदाज सागर नागबेकर यांनी. बाबू घोडेला देखील बाद केलं होतं. षटकार किंग म्हणून ज्याची ओळख बाबू, ज्याने निराशा केली होती पहिल्या षटकामध्ये. यावेळेस मात्र सुरेख फटका मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक असेल तैनात. मिळतोय एक मोठं यश. यावेळेस मात्र बॅक टू द पॅव्हलियन सुमित हळदणकर. सुमितला यावेळेस मात्र माघारी परतावं लागतंय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सागर नागवेकर याच्या माध्यमातून. अतिशय धारदारशी गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. कारण क्षमतावान असे फलंदाज त्याच्या माध्यमातून बाद केले जात आहेत. यावेळेस मात्र धक्का दिला जातोय बाळू 11 गुहागर या संघाला सुमित हळदणकर याच्या स्वरूपात. तिसरा धक्का बसतोय. सतरा या धावसंख्येवरती आपण पाहतोय. तिसरा धक्का बसतोय बाळू 11 गुहागर या संघाला. तर प्रणय नवीन बॅटर असेल तर प्रणय, नवीन फलंदाज आपण पाहतोय. प्रणय मैदानाच्या दिशेने दाखल झाला आहे. 54 धावांची आवश्यकता असेल अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र बाळू 11 गुहागर या संघाला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज सागर नागवेकर ज्याच्या माध्यमातून नाचणे गावचा सुपुत्र असेल आणि यावेळेस मात्र संधी दिली जाते श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुवे या संघातून खेळण्याची संधी मिळते आणि यावेळेस मात्र संधीचं सोनं देखील केलं जाते. अतिशय शानदार अशी गोलंदाजी आपण पाहतोय सागर याच्या माध्यमातून. सागरचा पुढील चेंडू यावेळेस मात्र प्रणय चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. लेग साईडच्या दिशेने असफल ठरला. बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल. डॉट चेंडू असेल. यावेळेस मात्र सागर याच्या माध्यमातून अतिशय शानदारशी आपण गोलंदाजी पाहतोय. सागर नागवेकरच्या माध्यमातून जकडून ठेवलं गेलं. यावेळेस मात्र बाळू 11 गुहागर या संघाला. पुढील चेंडू यावेळेस मात्र सागर याचा खेळण्यास मात्र प्रणय सज्ज असेल. यावेळेस मात्र बिग हिटचा फटका मिड विकेट याच्या डोक्यावरून जाणारा हा फटका असेल. पंचांचा देखील इशारा. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय एक जय भंडारी चषकचा खणखणीत असा षटकार. सूर्यकसा फटका असेल. यावेळेस मित्र आपण पाहतोय प्रणयच्या बॅटमधून याच्या षटकानंतर निश्चितपणे धावसंख्या देखील आपण पाहतोय गुण खात्यामध्ये ती म्हणजे 23 धावा. 23 लॉस ऑफ 3 विकेट. आपण धावसंख्या पाहतोय बाळू 11 गुहागर या संघाची. शानदार असा फटका असेल प्रणयच्या बॅटमध्ये. आपण पाहिलं मिड विकेटच्या दिशेने एक शानदार असा फटका. सागरचा पुढील चेंडू लो फुल टॉस चेंडू होता. जोरदार दाद बघली जाते. पंचांचा देखील इशारा येतोय. फलंदाज होतोय लेग बिफोर बाद. अतिशय शानदारशी गोलंदाजी आपण पाहतोय. चांगलं कमबॅक देखील असेल. षटकार खेचल्यानंतर स्वतःला सावरलं आणि सावरल्यानंतर मात्र फलंदाज देखील बाद केला जातोय सागर नागबेकरच्या माध्यमातून.
प्रणयला माघारी परतावं लागतंय. चौथा धक्का बसतोय यावेळेस मित्र बाळू 11 गुहागर या संघाला. तेवीस या धावसंख्येवरती चौथा धक्का बसतोय तो म्हणजेच बाळू 11 गुहागर या संघाला. नवीन फलंदाज असेल तो म्हणजे गणेश. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल, अखेरचा चेंडू शिल्लक असेल, खेळण्यास मात्र गणेश सज्ज असेल. सागरचा पुढील चेंडू गणेश बॅट ठोकून या ठिकाणी आव्हान केलं जातंय. यावेळेस सुद्धा अतिशय वेगाने चेंडू हाताळला गेला. बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल. चेंडू जातो विकेट किपर अवधूत तांडेलच्या हातामध्ये. षटक समाप्त होते तिसरं आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या देखील होते 4 गडी बाद 23 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली ती म्हणजेच गोलंदाज सागर नागबेकर याच्या माध्यमातून 2 षटकं हाताळली गेली आणि निश्चितपणे चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन देखील आपण पाहिलं. यावेळेस पाहूया षटक क्रमांक 4 घेऊन कोणता गोलंदाज दाखल केला जातोय. तर वैयक्तिक कोट्यातील या ठिकाणी मात्र दुसऱ्या संघाच्या माध्यमातून 4थं षटक घेऊन हाताळण्यास सज्ज केला जातोय तो गोलंदाज पंचम वाडकर असेल, ज्याच्यावरती 4थ्या षटकाची जबाबदारी लिहिली आहे. 4थं षटक घेऊन पंचम वाडकर सज्ज असेल. तर सुयोग असेल स्ट्रायकिंग एंडवरती. पाहूया सुयोगच्या माध्यमातून धावांना आकार दिला जातो का. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली गेली. चेंडू जातो यावेळेस मित्र डिक्लेअर झोनमध्ये. पंचांचा देखील इशारा येतोय तो म्हणजे एका धावेचा. या एका धावेनंतर धावसंख्या देखील होते ती म्हणजेच 24 धावा. 24 धावसंख्या पण पाहतोय गुण खात्यामध्ये ती म्हणजे 24 धावा. 4 गडी बाद 24 ही धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. पंचम वाडकर असेल ज्याच्या माध्यमातून 4थं षटक हाताळलं जात आहे. 4थ्या षटकाची जबाबदारी तो त्या ठिकाणी पेलवताना दिसतोय. ज्यावेळेस मित्र सूर्यकशी गोलंदाजी असेल, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय पंचमच्या माध्यमातून. सुयोग याला मात्र मोठे फटके खेळण्यापासून वंचित केलं जातंय. थोडासा वेग वाढवावा लागेल. निश्चितपणे धावांना आकार देणे गरजेचं देखील असेल. बाळू 11 गुहागर या संघाला या सामन्यामध्ये चांगली पकड मजबूत केली जाते श्री साई स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. पंचमचा पुढील चेंडू यावेळेस मित्र गती परिवर्तन आपण पाहिलं. चेंज ऑफ पेसचा पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर घेतली जाते 1 धाव. या एका धावेचं धावसंख्या होते 25 धावा. 25 धावसंख्या गुण खात्यामध्ये आपण पाहतोय. यावेळेस मित्र गणेश असेल. पाहूया गणेशच्या माध्यमातून आक्रमक अशी फलंदाजी केली जाते का. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते मात्र पंचम वाडकर सज्ज असेल. पंचमचा पुढील चेंडू गणेश देखील सज्ज. यावेळेस मात्र लो फुल टॉस चेंडू भिरकावला गेला. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. आत्मघाती फटका असेल आणि चेंडू पाठवला जातो. यावेळेस मात्र आउट ऑफ द पार्क. चौकार. या चौकारानंतर मात्र धावसंख्या देखील गुण खात्यामध्ये होते ती म्हणजेच 29 धावा. 29 धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. चौदा चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 42 धावांची आवश्यकता असेल. गणेश याच्या माध्यमातून डाव सावरला जातोय. निश्चितपणे धावांना आकार देणे देखील गरजेचं असेल कारण 14 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 42 धावांची आवश्यकता असेल. पंचमचा पुढील चेंडू गणेश सज्ज असेल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता प्रयत्न पंचांकडे मागितली जाते दत आणि यावेळेस मित्र फलंदाज होतोय बाद. गणेश बॅक टू द पेव्हलियन. 5वा धक्का बसतोय. यावेळेस मित्र बाळू 11 गुहागर या संघाला. चांगली गोलंदाजी असेल पंचमच्या माध्यमातून. सूर्यकसा झेल देखील टिपला जातोय. विकेट किपर अवधूत तांडेलच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम मिऱ्या गावचा सुपुत्र असेल आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परिचित असलेला खेळाडू असेल बाहुबली या नावाने. तो म्हणजे अवधूत तांडेल स्वतः विकेट किपर असेल. त्याच्या माध्यमातून टिपला जातोय सूर्यकसा झेल. तर नवीन बॅटर असेल तो निकेतन.
याच्यावरती जबाबदारी दिली जाते, कारण 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. अजून 42 धावांची आवश्यकता असेल. कुठेतरी आपण बैलगाडीतून प्रवास करत असतो तर ती बैलगाडी बाजूला ठेवावी लागेल आणि जॅग्वारच्या गाडीमध्ये बसून आपल्याला पल्ला गाठावा लागेल, कारण कमी चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. म्हणजेच 13 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण मैदानामध्ये रंगतंय. पंचमचा पुढील चेंडू निकेतन सज्ज असेल. यावेळेस मित्र थोडंसं वेगळं करायचा प्रयत्न, पंचांकडून देखील कॉल येतो. यस, वाईट चेंडू दंडित केलं जाते पंचम वाडकरला. खराब चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर धावसंख्या मात्र होते ते म्हणजे 30 धावा. अजूनही 41 धावांची आवश्यकता. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. यावेळेस मित्र प्रहार करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल. चेंडू जातोय गोलंदाज याच्या दिशेने आणि षटक समाप्त होते. या ठिकाणी मात्र 4थं आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या देखील होते ते म्हणजेच 30 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. जिंकण्यासाठी 41 म्हणजे 41 धावांची आवश्यकता आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने. 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2024 सीझन 1 पहिलं पर्व असेल. अतिशय शानदार असं आयोजन असलेली ही स्पर्धा असेल. पहिलं पर्व असेल आणि पहिल्या पर्वामध्ये अतिशय शानदार असं आयोजन आपण पाहतोय. प्रथमच एक प्रयोग केला गेला ऑक्शनच्या पद्धतीने, म्हणजेच लिलावाच्या सहाय्याने ही स्पर्धा आज पाहतोय आपण. तब्बल 12 संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा असेल. स्पर्धेचा 3रा दिवस असेल आणि 3ऱ्या दिवसातील आपण सामना पाहतोय. श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुबे विरुद्ध बाळू 11 गुहागर. दरम्यान या ठिकाणी आमचे कचरेगावचे भंडारी समाज बांधव बंड्या का हळदणकर उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. त्याचसोबत जितूदादा महाकाळ इथे उपस्थित कासारेगावचे आमचे भंडारी समाज बांधव, क्रिकेटचे एक जुने खेळाडू ज्यांनी क्रिकेटचा अनेक वर्ष सेवा केली, ते जितूदादा महाकाळ उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं. धन्यवाद. ज्या ठिकाणी गोलंदाज पाहतोय अवधूत तांडेल असेल, ज्याच्यावरती जबाबदारी असेल 5व्या षटकाची. यावेळेस नंतर स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका खेळला जातोय. एकेरी धावेचा होतोय प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या होते 31 धावा. 31 धावसंख्या आपण पाहतोय. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. अजूनही 40 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी बाळू 11 गुहागर या संघाला. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करणे गरजेचं असेल बाळू 11 गुहागर या संघाला. यावेळेस मात्र मोठा फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने तैनात आणि यावेळेस मात्र मिळतंय एक मोठं यश. फलंदाज होतोय बाद. सुरेख अशी गोलंदाजी यावेळेस मात्र आपण पाहतोय अवधूतच्या माध्यमातून संघासाठी यश मिळवलं जातंय. 6वा धक्का बसतोय बाळू 11 गुहागर या संघाला. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 40 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये निश्चितपणे चौकार ठोकणे गरजेचे असेल बाळू 11 गुहागर या संघाला. तर नवीन बॅटर पण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाशी दाखल केला जाते तो म्हणजे सुशांत असेल. दहा चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी बाळू 11 गुहागर या संघाला. सुशांत डावखुरा फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती पण पाहतोय तो अवधूत तांडेल. मॅन फ्रॉम मेऱ्या या श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुवे या संघाच्या माध्यमातून हाताळलं जात आहे 5वं षटक. थोडंसं क्षेत्ररक्षणात देखील बदल केला जातो. एक सेटच्या दिशेने थोडंसं आक्रमक असं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे सुशांत याला रोखण्यासाठी. अवधूत विरुद्ध सुशांत अशी लढत असेल. यावेळेस मात्र चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या दिशेने क्षेत्ररक्षक होतोय तैनात. सुरेख असा झेल टिपला जातोय आणि यावेळेस मात्र सुशांत होतोय बाद. 7वा धक्का बसतोय यावेळेस मात्र बाळू 11 गुहागर या संघाला. चांगली गोलंदाजी असेल यावेळेस मात्र अवधूतच्या माध्यमातून त्याला देखील हॅट्रिकची संधी असेल. तर नवीन बॅटर असेल तो प्रसाद. 7वा धक्का बसतोय बाळू 11 गुहागर या संघाला.
अवधूतला देखील संधी असेल हॅट्रिक पूर्ण करण्याची. सलग 2 चेंडूवरती 2 बळी प्राप्त केले जात आहेत. पाहूया या सामन्यामध्ये अवधूतच्या माध्यमातून हॅट्रिक पूर्ण केली जाते का. प्रसाद असेल स्ट्रायकिंग एंडवरती. अवधूत विरुद्ध प्रसाद अशी लढत असेल. यावेळेस मात्र चेंडू भिरकावला जातोय. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. पंचांचा देखील इशारा एका धावेचा. या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होते 31. 31 धावा. माफ करा 32 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. 32 32 ही धावसंख्या आपण पाहतोय. प्रसादच्या माध्यमातून आपण पाहिलं पहिल्याच्या दिशेने धमाका केला गेला, परंतु फक्त एकच धाव या ठिकाणी दिली जाते पंचांच्या माध्यमातून. यानंतर होणारा पुढील सामना असेल TWJ गुहागर विरुद्ध श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे यांच्या दरम्यान. दोन्ही संघांना देखील विनंती असेल हा सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच आपण नाणेफेकीसाठी मंचाच्या दिशेने यायचंय. यावेळेस पंचांचा देखील इशारा येतोय वाईट चेंडूचा आणि त्यानंतर धावसंख्या देखील होते गुण खात्यामध्ये. ते म्हणजे 33 धावा. अवधूत पुढील चेंडू. यावेळेस मात्र फटका तर सुरेख असेल आणि यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू विसावतोय आणि यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून. आणि यावेळेस मात्र पाहूया यावेळेस मात्र किती धावा गोळा केल्या जात आहेत आणि यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेचं धावसंख्या देखील होते गुण खात्यामध्ये. ती म्हणजेच 35 धावा. 35 35 ही धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. अवधूत पुढील चेंडू खेळण्यासाठी प्रसाद सज्ज असेल. यावेळेस मात्र चेंडूचा प्रवास असेल डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेसाठी पंचांचा देखील कॉल येतोय. षटक समाप्त होते या ठिकाणी मात्र 5 आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या देखील होते गुण खात्यामध्ये. ती म्हणजे 36 धावा. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 35 धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक चेंडूवरती षटकार खेचणं गरजेचं असेल. यावेळेस मित्र हा सामना जिंकण्यासाठी बाळू 11 गुहागर या संघाला. बॉलरचं नाव काय रे? सिद्धेश याच्या माध्यमातून 6वं आणि अखेरचं षटक हाताळलं जाते. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता असेल बाळू 11 गुहागर संघाला. पहिला चेंडू फेरकावला जातोय मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक देखील तैनात आणि यावेळेस मात्र 8 धक्का बसतोय बाळू 11 गुहागर संघाला. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुवे या संघाच्या माध्यमातून. आठवा धक्का बसतो या ठिकाणी बाळू 11 गुहागर संघाला. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता असेल. तर नवीन बॅटर असेल तो म्हणजे कांचन मैदानात दाखल केला जातोय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 35 धावांची आवश्यकता असेल. एक मोठं लक्ष होतं ते म्हणजे 71 धावांचं आणि हे लक्ष पार करीत असताना थोडीशी पडझड होताना दिसते ती बाळू 11 संघाची. यावेळेस मित्र चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनमध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर धावसंख्या देखील होते ती म्हणजे 37 37 धावा. 34 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. थोडासा एकतर्फी असा सामना आपण पाहतोय. श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुवे विरुद्ध बाळू 11 गुहागर. पुढील चेंडू सिद्धेशाचा. यावेळेस मात्र खेळायचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक देखील तैनात असेल. पेकी केली जाईल तोपर्यंत पाहूया किती धावा गोळा केल्या जातात. यस या ठिकाणी 2 धावा गोळा केल्या जात आहेत कांचनच्या माध्यमातून. या 2 धावेनंतर धावसंख्या होते 39 धावा. 39 39 धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय.
थोडीशी एकाकी लढत आपण पाहतोय या ठिकाणी. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुबे या संघाच्या माध्यमातून. सिद्धेशचा पुढील चेंडू, कंचन सज्ज असेल, यावेळेस मात्र बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल. चेंडू जातो विकेट किपर याच्या दिशेने. दोन चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. औपचारिकता बाकी असेल या सामन्याची. दरम्यान सिद्धेश याचा पुढील चेंडू, यावेळेस मात्र फटका तर सुरेख असेल, मिडॉनच्या दिशेने शीतक्षक देखील असेल तैनात. 90 धक्का बसतोय. यावेळेस मात्र बाळू 11 गुहागर या संघाला. धक्का क्रमांक 9 असेल. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुवे या संघाच्या माध्यमातून. सोनमताई चव्हाण पुरस्कृत हा संघ असेल, ज्याच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करीत असताना 70 धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर मात्र अतिशय सुरेख अशी गोलंदाजी देखील आपण पाहतोय श्री साई स्पोर्ट्सचा महेश्वरी जुवे या संघाच्या माध्यमातून. अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय, तसेच अखेरचा गडी देखील मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. नवीन बॅटर असेल योगेश. या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय, तसेच अखेरचा गडी देखील आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय, तो म्हणजेच योगेश. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू, डॉट चेंडू आणि यावेळेस नंतर संघ विजय होतोय, तो म्हणजेच श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे संघ या सामन्यामध्ये विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय यावेळेस नंतर श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे संघाचा पंचम वाडकर. तर विनंती असेल पंचम वाडकर पण मंचाच्या दिशेने यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील घ्यायचा आहे. अतिशय शानदार अशी गोलंदाजी आपण पाहिली पंचमच्या माध्यमातून. तसेच फलंदाजीचा जर विचार केला गेला तर अतिशय सुरेख अशी फलंदाजी देखील आपण पंचमच्या माध्यमातून पाहिली होती आणि यावेळेस मात्र पंचम ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. TWJ गुहागर विरुद्ध लढत असेल, ज्या ठिकाणी श्री साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे. मागच्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार पंचम वाडकर याला देताना बाळू